तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR व्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण वर्धा ते नांदेड या 283 किलोमीटर लांबी असणाऱ्या रेल्वे लाईनच्या सिरीजमध्ये टनलचा जो एंड पॉईंट आहे तो कव्हर केला होता आणि आजच्या या अपडेटमध्ये आपण त्यापुढील भाग जो आहे तो कव्हर करणार आहे. आणि याच भागामध्ये आज आपण आलो आहे टनलपासून साधारणतः 2 किलोमीटर अंतर पुढे आणि या दिशेने रेल्वे लाईन ही कळंबच्या दिशेने टनलमधून बाहेर आल्यानंतर यवतमाळकडे येणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल आपण की समोर आपल्याला यवतमाळ वणी रोड हा दिसतो आहे आणि वणी यवतमाळ रोडवरून कार्ली गावाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी ही रेल्वे लाईन या रोडला क्रॉस करणार आहे. तर मित्रांनो, मागील अपडेटमध्ये बघितल्याप्रमाणे या ठिकाणचं जे क्रॉसिंग आहे हे दुसऱ्या नंबरचं रोडला होणारं क्रॉसिंग असणार आहे. आणि या ठिकाणच्या पुलावर गर्डर इन्स्टॉल करण्याचे काम देखील पूर्णत्वास आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी स्लॅब कास्टिंगचे जे काम आहे ते व्हायचे अद्याप देखील बाकी आहे. तर मित्रांनो, टनलमधून बाहेर आल्यानंतर रोडला ही जी रेल्वे लाईन आहे ही दुसरा रोड असेल ज्याला ही या ठिकाणी क्रॉस करणार आहे. आणि हे दोन्ही रस्ते जे आहेत ते कार्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे पूल बनवण्यात येणार आहे. तर या दिशेला समोरच्या दिशेने तळेगाव हे रेल्वे स्टेशन असणार आहे. या ठिकाणावरून विरुद्ध दिशेला टनलचा जो लांबी आहे ती टनलची लांबी साधारणतः 1 ते 2 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी गर्डर इन्स्टॉल करून क्रेन देखील या ठिकाणावरून गेली आहे. तर मागील अपडेटमध्ये बघितल्याप्रमाणे जे पहिले क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी देखील गर्डरचे जे इन्स्टॉलेशनचे काम आहे ते पूर्ण करण्यात आले आहे. तर आता या ठिकाणावरून आपण या दिशेने जाऊया तळेगाव रेल्वे स्टेशनकडे. तर मित्रांनो, आता मागील लोकेशनवरून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापुढे आपण आता या छोट्या हिरव्या टेकडीजवळ आलो आहे आणि याच ठिकाणी नव्याने बनवण्यात येत आहे तळेगाव रेल्वे स्टेशन. आणि तळेगाव रेल्वे स्टेशन हे यवतमाळ वणी रोडवर तळेगाव या गावाच्या जवळ बनवण्यात येत आहे. तर समोर आपल्याला दिसत असेल की मागील क्लिपमध्ये आपण जो ब्रिज बघितला त्यावरील गर्डर्स हे या ठिकाणावरून देखील आपल्याला दिसू शकतील. तर या दिशेने रेल्वे लाईन ही 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पुढे येत आहे व प्रवेश करत आहे तळेगाव रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, वर्धा ते कळंब ही रेल्वे लाईन ऑपरेशनल केल्या गेली आहे व कळंब ते यवतमाळ यांच्या दरम्यान काम हे चालू आहे. या ठिकाणावरून कळंब या रेल्वे स्टेशनची लांबी साधारणतः 20 ते 25 किलोमीटर असू शकेल. तर कळंब यवतमाळ यांच्या दरम्यान असणारे तळेगाव हे रेल्वे स्टेशन असणार आहे. आणि तळेगाव हे भिडी रेल्वे स्टेशनप्रमाणे एक हॉल्ट स्टेशन म्हणून तयार होत आहे. समोर आपल्याला या सिंगल ट्रॅक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या भिंतीचे जे काम आहे ते दिसू शकेल. या दिशेने प्लॅटफॉर्मच्या सुरुवात होणार आहे. तर या प्लॅटफॉर्मच्या भिंतीचे काम हे या ठिकाणी बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणचे स्टेशन हे छोटे स्टेशन असणार आहे, त्यामुळे याला तळेगाव हॉल्ट स्टेशन देखील म्हटल्या जाऊ शकतील. या ठिकाणचा प्लॅटफॉर्म हा 400 ते 500 मीटर लांबीचा असून प्लॅटफॉर्मच्या भिंती निर्मितीचे जे कार्य आहे ते या ठिकाणी पूर्ण झाले आहे. तसेच या ठिकाणचे जे ट्रॅक लेईंगचे अर्थवर्क आहे ते देखील या ठिकाणी जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. समोर एका ब्रिजवर देखील पुन्हा एकदा आपल्याला गर्डर हे इन्स्टॉल केले गेल्याचे दिसून येईल. तर मित्रांनो, या दिवाळीनंतर 2024 सालाच्या दिवाळीनंतर या रेल्वे लाईनवर जोमाने कार्य हे पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आणि पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे हे या संपूर्ण रेल्वे लाईनवर हे फार वेगाने केल्या जात आहे. आणि त्यातीलच एक भाग म्हणजे गर्डर लॉन्चिंग. आणि आपण बघितलेल्या 2 ते 3 पुलांपैकी तिन्ही पुलांवर आपल्याला हे लॉन्चिंग झाल्याचे दिसून येईल. तर समोर मित्रांनो जे गाव आपल्याला दिसतं आहे हे आहे तळेगाव. आणि तळेगावपासून साधारणतः 8 किलोमीटरवर यवतमाळ शहर उजव्या दिशेला तर डावीकडे हा रस्ता वणीकडे जातो.
आणि या रेल्वे स्टेशनवरून तळेगाव हे 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर यवतमाळ वणी या राज्यमार्गाच्या दुसऱ्या दिशेला तळेगाव गाव आहे, तर या दिशेला तळेगाव रेल्वे स्टेशन हे बनवण्याचे कार्य या ठिकाणी चालू आहे. तर मित्रांनो, हे छोटे स्टेशन असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला फार काही कन्स्ट्रक्शनचे काम या ठिकाणी दिसून येणार नाही. या ठिकाणी भिंत निर्मितीचे जे कार्य आहे ते पूर्णत्वास गेले आहे, परंतु प्लॅटफॉर्मच्या निर्मितीचे कार्य अद्याप देखील या ठिकाणी सुरू झालेले नाही. तर या दुसऱ्या दिशेला देखील आपल्याला अर्थवर्क जे आहे ते मागील पुलापासून या स्टेशनपर्यंतचे पूर्ण झाल्याचे दिसून येईल. तर या दिशेला काही बिल्डिंग निर्मितीचे जे कार्य आहे ते समोर चालू असल्याचे आपल्याला दिसेल. या ठिकाणी क्वार्टर्स देखील राहू शकतील, परंतु त्याची पुष्टी आत्ता आपल्याला करता येणार नाही. समोरच्या जिथपर्यंत नजर जाते आहे त्या रस्त्यापर्यंत या ठिकाणी रेल्वेची जी जागा आहे ती घेण्यात आली आहे आणि हा संपूर्ण रेल्वे स्टेशनचा परिसर म्हणून समोर नावारूपास येणार आहे. त्याकरिता ही जागा ताब्यात घेण्यात आली आहे व या ठिकाणी आता काही महिन्यांमध्ये काम हे सुरू होणार आहे. प्लॅटफॉर्मच्या निर्मितीचे कार्य करण्यास या ठिकाणी फार वेळ लागणार नाही, कारण या ठिकाणचे अर्थवर्कचे जे काम आहे ते जवळपास पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. समोर जो ट्रक आपल्याला दिसतो आहे तो वणी यवतमाळ रोडवर वणीकडून यवतमाळकडे जाताना दिसतो आहे. या ठिकाणावरून यवतमाळ स्टेशन हे 10 किलोमीटर लांबीवर असेल, तर कळंब स्टेशन हे 20 ते 25 किलोमीटर मागच्या दिशेने असणार आहे आणि कळंब स्टेशन येण्यापूर्वी ही रेल्वे लाईन बोगद्यामधून पास होणार आहे. त्याबद्दलचा अपडेट जर आपण बघितला नसेल तर लिंकमध्ये अपडेट दिला आहे, त्यावर जाऊन तो नक्की चेकआउट करावा. तर या ठिकाणी मालाच्या साठवणुकीकरिता गोडाऊन देखील तयार करण्यात येऊ शकते आणि त्या दृष्टीने समोर देखील दूरपर्यंत रेल्वे विभागाने ही जागा घेण्यात आल्याचे दिसून येईल. तळेगाव रेल्वे स्टेशन हे येत्या 1 वर्षामध्ये पूर्णपणे तयार होण्याची दाट शक्यता आहे. याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवावे. तर यानंतर येणारे रेल्वे स्टेशन हे यवतमाळ रेल्वे स्टेशन असणार आहे. या दिशेला आपण यवतमाळ वणी या राज्यमार्गाकडे जाऊ शकता. तर याच ठिकाणावरून या रेल्वे स्टेशनवर येण्याकरिता सध्या तरी हा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. डावीकडे आपण या रेल्वे स्टेशनवर जाऊ शकता. सध्या तरी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन व्हेकल हे याच रस्त्याने ये जा करत आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक देखील मदत करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.